तुम्हाला सांगते, मीराचं एकटीचं काम नाहीये. मला तर असं वाटतंय ना, घरातलं तिला कोणतरी मदत करतंय. अनन्या. बरोबर, लाडकी वहिनी आहे ना तिची मीरा, म्हणून करत असेल. अनन्या असं नाही करू शकत माया. अहो मॅडम, तुम्ही काय बोलताय? अनन्या नाही करणार, मग कोण करणार आहे? मला तर असं वाटतं की काहीतरी वेगळं आहे. म्हणजे मीरा माझ्या खोलीत सुद्धा आली नव्हती. मग हे सगळं कसं घडलं? नाही मॅडम, कोणीतरी मीरा सोबत आहे. अंबिका, हे सगळं अंबिकानेच केलं असणार आहे, पण मायाला मी हे सांगू शकत नाही. कळतच नाहीये मला. म्हणजे तिच्या खोलीत जसा पसारा केला ना मी, अगदी तसाच पसारा माझ्या खोलीत मध्ये होता. म्हणजे लाईक अ रिव्हेंज. मॅडम, कळतंय का तुम्हाला? हे साधं नाहीये. रिव्हेंज, या रिव्हेंज. नाही नको, आता कॉफी घेतली तर झोपता येणार नाही. उद्या सकाळी लवकर निघायचं आहे मीटिंगला. तू चाललायस? हो, इम्पॉर्टंट मीटिंग आहे. आई पण म्हणाली जाऊन या. आणि मीरा वहिनीचं काय? ती पण म्हणाली जाऊन या. दादा, ती म्हणणारच. अरे हे बघ, अंबिका वहिनी सारखं प्रेम करणारा माणूस आहे ना, आयुष्यातून निघून जाणं हे खूप दुर्दैवी. पण मीरा वहिनी सारखी मुलगी तुझ्या आयुष्यात येणं ही खूप चांगली गोष्ट आहे. अरे तिने सगळ्यांसमोर तिच्या भावना बोलून दाखवल्या आणि तू एक असा वियर्ड काहीतरी ऍक्ट. आय नीड सम टाइम. आता काय करायचंय ते मला कळत नाही. ओके ओके, ठीक आहे. टाइम. आणि वेदाचे बाबा, उद्या प्रवासात खायला तुम्हाला पराठे चालतील ना? वहिनी, अगं हा काय प्रश्न विचारतेस तू? दादाला खूप आवडतात पराठे. दे दे, जाईल तो घेऊन. बरं ठीक आहे, मग मी करते उद्या पराठे. मीरा, नकोय. काय नको? पराठे नकोय मला. तिकडे जेवण असेल, मी तिकडेच खाईन काहीतरी. कशाला बाहेरचं कशाला खाता तुम्ही? मी बनवून देईन ना तुम्हाला, काही हरकत नाही. आणि आता झोपा तुम्ही. गुड नाईट अनन्याताई. गुड नाईट मीरा वहिनी. बघितलंस, एवढं सगळं झालं तरी कशी नॉर्मल वागते ती. याचीच भीती वाटते मला. दादा, अरे प्रेम करते ती तुझ्यावर. तुला मिळवण्यासाठी मी काही करेन, कुठल्याही थराला जाईन. बरं झालं तू मीराचं प्रपोजल एक्सेप्ट नाही केलंस. तशी तिची लायकी नाही. मीराची लायकी काढतेस माया? तुझी लायकी आहे का या घरात राहायची, या बेडवर झोपायची? आता मीरा आणि अथर्वचं नातं सुरळीत व्हायची वाट बघतेय मी फक्त. नाहीतर नाही नाही नाही, तुला एवढ्या सुखाने मी झोपू देणार नाही. एका गोष्टीने सगळंच बदलल्यासारखं झालंय. मीराशी बोलायला, तिच्याकडे बघायला सुद्धा गिल्टी वाटतंय.
पण मीराशी बोलायला हवंय, तिची समजूत काढायला हवी. पण प्रेम मी फक्त एकदाच केलंय आणि करत राहणार आहे. फक्त माझ्या अंबिकावर. पहिलं प्रेम कसं विसरायचं मला माहित नाही. मी नाही विसरू शकत. मी तुझ्यावर प्रेम करू शकणार नाही. पाडव्याचा तो दिवस आपण विसरून जाऊयात का? आधी जसे राहायचो तसे राहूयात. मीच मूर्ख आहे, उगाच पुढे जायचा प्रयत्न केला मी. काय बाबा झोप येत नाहीये? आई पण झोपायचं नाटक करते. बाबा तू बोलायशी. मी आईशी नंतर बोलतो. ओके? नाही नको, तू आत्ताच बोल. हवं तर ना मी आत्याच्या रूम मध्ये जाऊन झोपते. वेदा, काय झालं? कुठे चाललीस? आई मला इथे झोपायला अडचण होते.